राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे समोर आला आहे। चौथीच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा तब्बल 44 अंश तापमानात गोविंद विष्णू महाजन विद्यालयात घेण्यात आली। भर दुपारी विद्यार्थ्यांना टीन पत्राच्या खोलीत बसविण्यात आल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून परिसरात प्रचंड उष्णतेची लाट सुरू असताना परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सोयींची योग्य व्यवस्था नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे। या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर आणि शहर प्रमुख हरिदास गणबास यांनी हस्तक्षेप केला। गजानन ठोसर यांनी शिक्षणाधिकारी फाळके यांना भ्रमणध्वनीद्वारे जाब विचारत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। यानंतर शिक्षणाधिकारी फाळके यांनी तातडीने परीक्षा केंद्राला भेट दिली। यावेळी उपस्थित पालकांनी शिक्षण विभागाच्या अनानोंदी कारभारावर संताप व्यक्त केला। उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाही योग्य नियोजन न केल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। तो वो टीचर क्या बोल रहे हैं, आपकी बच्ची नीचे है। तो मैं बोली मेरा बच्चा भी ऊपर ही है। अगर मेरी बच्ची नीचे भी रहे तो बाकी बच्चे भी तो ऊपर है ना। वो भी तो हमारे बच्चों के जैसे ही है। कल को कुछ होगा तो वो जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं। टीन के पर एक तो टीन के है, मेरे को मालूम नहीं था। एक तो टीन के है, टीन के मतलब कुछ भी हो सकता है। धूप का लगता है, गर्म है, 43-44 उनको समझना चाहिए। अच्छी व्यवस्था। रूम की हाइट ही जास्त नहीं है। रूम की हाइट ही जास्त नहीं है। हाँ, रूम भी नीचे है, इधर बाजू में बिल्डिंग है। स्वतः कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेला आहे की उन्हात अभी इधर उन्होंने किया जो सवेरे इन्होंने दादा ने बोला, तो अभी व्यवस्था इधर कर। तो अभी तुम्हारे बच्चे को नीचे लाया गया है कि वो टीन के रूम में? अभी नीचे लाया गया है। बोले तो आपने हाँ आपने समझाने के ऊपर बाद बैठे थे। पहिला सुबह का पेपर ऊपर एवढा ते 43 डिग्री तापमानामध्ये टिनाच्या खोल्यांमध्ये चौथ्या वर्गाच्या मुलांना बसवलं। कोणती परीक्षा होती? स्कॉलरशिपची परीक्षा। बरं, किती मुलं होते याच्यामध्ये? अंदाजा काही माहित आहे? नाही, अंदाज तसा नाही माहिती। तुमचा मुलगा होता का याच्यामध्ये? मुलगी आहे माझा। तुमची मुलगी आहे? शिक्षणाधिकारी फाळके साहेबांनाही बोललो। काय म्हणले ते बोलले एका वर्गात 3 पंखे लावलेले आहे। म्हटलं तर 3 नाही 4ही पंखे असले तरी टिनाची हवा शेवटी गरमच येणार आहे। हां, तुम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली मान्य आहे, पण मुलं पेपर देतील की पाणी पितील? शहरात गोविंद विष्णू महाजन विद्यालयात इयत्ता 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा सुरू असून सध्या मलकापूरमध्ये 43 डिग्री तापमान असताना आयोजकांनी विद्यार्थ्यांना कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही। भर उन्हाताना टिनाच्या खोलीमध्ये बसवलं असून तिथं कुठलीही पाण्यापिण्याची व्यवस्था शासनाने केली नाही। याबाबत पालकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असता आम्ही शिक्षणाधिकारी फाळके यांना तात्काळ फोन लावून या विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था तात्काळ करा, अन्यथा उष्माघाताने एखाद्या विद्यार्थ्याचे जीव धोक्यात आल्यास त्यास कोण जबाबदार राहील असा कडक शब्दात इशारा दिला असता त्यांनी तात्काळ येऊन ज्या खालच्या खोलीमध्ये एक विद्यार्थी बसलेला होता त्या डेस्कवर 2-2 विद्यार्थी बसून हे केले। मात्र या परीक्षेचे नियोजन यांचे चुकलेले असल्याचा आरोप आम्ही करत आहे। या परीक्षासंबंधी जे आयोजित शिक्षणाधिकारी आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांनी विद्यार्थ्यांचे जीवाशी खेळण्याचा प्रकार जो केला आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर म्हणून मी करीत आहे। देशोन्नतीसाठी अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।